दौंडचे नागरिक हे सुज्ञ आहेत। रस्त्याची कामं झालेली आहेत। बोलण्यासाठी समोरच्यांकडे काहीच नसल्यामुळं त्या आमदाराला प्रशासनाची जाण असणं गरजेचं आहे। दादांनी दौंड तालुक्याच्या जनतेला शब्द दिलेला आहे। दादा हा असा माणूस आहे, याच्यासाठी सुद्धा खूप मोठा निधी ते विकासालाच मतदान करतील। निवडणूक ही विकास कामांवरती लढली गेली पाहिजे। नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी, मान्यवरांशी बोलतोय आणि आमदार कसा असावा हे जाणून घेतोय। आज आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि इथल्या मान्यवरांशी आपण बोलतोय आणि जाणून घेतोय की इथला आमदार कसा असला पाहिजे, त्यांना काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे। खरं तर तालुक्याच्या विकासाकडे लक्ष देत असताना त्या आमदाराला प्रशासनाची जाण असणं गरजेचं आहे। प्रशासनाकडून कोणत्या पद्धतीने कामं करून घेतली पाहिजे त्याची जाणीव आणि तेवढी बुद्धिमत्ता त्या आमदाराकडे असणं गरजेचं आहे। खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून ज्यावेळेस सर्वसामान्य माणसांची कामं होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या तालुक्याचा विकास झालाय असं म्हणता येईल। कारण शेतकऱ्यांची, सर्वसामान्य माणसांची कामं कुठं असतील तर तहसील कचेरी, प्रांत कार्यालय, न्यायालय, पोलीस स्टेशन अशा ठिकाणी सर्वसामान्य माणसाला पदोपदी आणि पावलोपावली प्रशासनाची आणि प्रशासनाच्या मदतीची गरज भासत असते। खरं तर कायदा आणि सुव्यवस्था ज्या तालुक्यातली व्यवस्थित आहे तोच तालुका शांततेनं विकासाच्या दिशेनं पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं। काय वाटतं इथं दौंड तालुक्यामधली काय परिस्थिती आहे? दौंड तालुक्यामध्ये बघायचं झालं तर 10 वर्षांपासून इथं आदरणीय ॲडव्होकेट राहुलदादा कुल हे आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं झालं असेल तर जे प्रांत कार्यालय दौंड तालुक्यात मंजूर होणं अपेक्षित होतं तेच प्रांत कार्यालय पूर्वी पुरंदर या ठिकाणी, सासवड या ठिकाणी होतं। परंतु ज्यावेळेस आदरणीय आमदार राहुलदादा कुल हे विधानसभेमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हेच कार्यालय दौंड या ठिकाणी मंजूर करून घेतलं आणि त्या ठिकाणी स्वतंत्र प्रांत कार्यालयाची निर्मिती झाली। त्याचप्रमाणे या ठिकाणी दौंडचं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी स्वतंत्र इमारत असणं गरजेचं होतं आणि हीच आवश्यकता लक्षात घेऊन प्रचंड मोठा निधी आदरणीय आमदार राहुलदादांच्या प्रयत्नातून या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी मंजूर झालेला आहे। इतकंच नाही तर जे कर्मचारी आहेत, पोलीस बांधव आहेत, त्यांच्यासाठी 105 निवासांची व्यवस्था देखील आदरणीय दादांच्या प्रयत्नातून या ठिकाणी होणार आहे। याकडे लक्ष देत असताना आदरणीय दादांनी या ठिकाणी दौंडचं जे शहर आहे त्याच्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 आणि 7 यांची सुद्धा भूमिका महत्वाची आहे आणि तिथला विकास होणं सुद्धा अत्यंत गरजेचं होतं। त्याप्रमाणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 आणि 7 इथं विविध रस्ते असतील, निवासाची व्यवस्था असतील, कार्यालय असतील, याच्यासाठी सुद्धा खूप मोठा निधी आदरणीय दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। इतकंच नाही तर दौंडच्या नागरिकांना एखादं केस असेल, एखादा दावा असेल तर त्याच्यासाठी बारामतीच्या वरिष्ठ न्यायालयाकडे जावं लागायचं। परंतु आदरणीय दादांच्या प्रयत्नातून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीनं दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र असं वरिष्ठ न्यायालय मंजूर झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयाची मागणी सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि आदरणीय दादांनी दौंड तालुक्याच्या जनतेला शब्द दिलेला आहे की काही कालावधीमध्ये हे जिल्हा न्यायालय सुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे आदरणीय दादा हा असा माणूस आहे की जो दिलेला शब्द पूर्ण करतो। त्याचप्रमाणे जर बघायचं झालं तर दौंडमध्ये औद्योगिकरण झालेलं आहे, शेतीची विकास कामं मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे, रस्त्याची कामं झालेली आहे आणि लोकसंख्येचा विचार करता पाटस या ठिकाणी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी पोलीस निरीक्षक या पदासाठी सुद्धा शासनाची मान्यता मिळालेली आहे। यवत या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली आहे। याचा फार मोठा फायदा खऱ्या अर्थानं इथल्या सगळ्या लोकांना होणार आहे। राज्य उत्पादन शुल्कचं जे कार्यालय आहे त्याच्यासाठी 6 कोटींचा निधी आदरणीय दादांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे। मला एकच सांगायचं आहे, खरं तर निवडणूक साहेब 5 वर्षातून एकदा होते, परंतु आपण एक मत केलं तर 5 वर्षामध्ये काय काय बदल होऊ शकतो हे खऱ्या अर्थानं आदरणीय दादांच्या प्रयत्नातून आणि त्यांनी केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य जनतेनं अनुभवलेलं आहे। खरं तर निवडणूक ही विकास कामांवरती लढली गेली पाहिजे, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती, पाण्याच्या मुद्द्यावरती, रस्त्यांच्या मुद्द्यावरती, प्रशासनाच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी समोरच्यांकडे काहीच नसल्यामुळं ही निवडणूक सातत्यानं भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये येते। परंतु दौंडचे नागरिक हे सुज्ञ आहेत,
ते विकासालाच मतदान करतील आणि दौंडचं जे भवितव्य आहे ते आदरणीय दादांच्या हातामध्ये आमच्यासारख्या मतदारांना उज्ज्वल आणि सुरक्षित दिसतंय. धन्यवाद. आपण अतिशय अनेक मुद्दे या प्रशासनाच्या बाबतीतले सांगितलेले आहेत आणि जर तालुक्याचा विकास करायचा असेल तर प्रशासन किती महत्त्वाचं आहे आणि प्रशासकीय बाबी किती महत्त्वाच्या असतात याच्याच संदर्भातलं विवेचन त्यांनी केलं आहे. आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. आणि आमदार कसा असावा हे जे आपलं महाराष्ट्र दौरा आहे हा असा पुढं सुरू राहणार आहे. आपण वेगवेगळ्या मतदारसंघातल्या मान्यवरांच्या ज्या भूमिका आहेत त्या समजून घेणार आहे आणि तुम्ही आमच्या सोबत राहा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा.